थोडा अवतार खराब आहे, पण हरकत नाही आहे, कारण की आली ना तर हा आहे पूर्ण विषय, ही 50 अंडीपुंजेची बॅच. 50 अंडीपुंजे म्हणजे काय, तर 50 फुलपाखरांनी घातलेली अंडी, मग ती जवळपास 25 ते 30 हजार अळ्या त्या अंड्यामधून ते आले. आणि हे जवळपास 2 मोल्ड पास झालेले अळ्या आहेत. अजून 2 मोल्ड आपल्याकडे पास होणार आणि त्याच्यानंतर शेवटची जी स्टेप असते ती असते रेशीम धागा म्हणजे कोश. तिथपर्यंतचा आपला हा प्रवास जाणार आहे. आता पहिलीच बॅच आहे, मलाही जास्त अनुभव नाही आहे, हरकत नाही आहे, ट्रायलच आहे आपला. कोणी काही बोलू दे, फरक पडत नाही. थोडंसं मला पण टेन्शन वगैरे आहे, कारण की मोल्ट वगैरेचं मी आत्तापर्यंत फक्त वाचून किंवा दुसऱ्या शेडवर फक्त व्हिजिट करून पाहण्यातच मला माहीत होतं. पण आता मी सर्व वेळ त्यांना देणार आहे, तर आपल्याला पण माहिती होईल आणि आपण बघूयात. आता त्यांना उठवण्यासाठी आणि मोल्ड उठवल्यानंतर ते एक ना सापाप्रमाणे कात सोडतात, तर ते कातने त्यांना दुसरा काही आजार वगैरे होऊ नये म्हणून त्यांच्यावर ना आपण चुना वगैरे आणि दुसरं जे विटकर विजेताची पावडर असते ना ती मारून घेणार आहोत. ही फक्त याच्यासाठी मारायची की जेणेकरून एकत्र सर्व उठतात वगैरे, आणि सर्व उठल्यानंतर ना त्यांच्यावर हे फवारी केल्या त्यांना काही आजार वगैरे होत नाही. आता आपण पण पहिल्यांदाच करतोय, बघून घेऊयात. पहा, जास्तही नाही मारायची, थोडी थोडीच आपण हे करतो, कारण की आळ्या पण बारीकच आहेत तशा. आता हे 4 आहेत, 4 म्हणजे 4 ट्रेच्या हिशोबाने. आता त्याच हिशोबाने आपण सोडणार आहोत. आता फक्त पाला वगैरे थोडा टाकून घेतो आणि येतील त्या पाल्यावर आले का मग टाकूयात तिकडं. हे पहा, जवळपास आपण ठेवलं बराच वेळ, काही तास होते त्याच्यावर. आणि आता त्याच्यानंतरच हा पाला आपण आता सेपरेट करणार आहोत. उरलेल्या ज्या बाकीच्या अळ्या असतात ते तशाही काही कामाच्या नसतात, कारण की जे पाल्यावर चढतात त्या ॲक्टिव्ह अळ्या असतात आणि ॲक्च्युली आपल्याला फक्त त्याच घ्यायच्या असतात. थोडा वेळ मग त्या घेऊन त्या सेपरेट करायच्या असतात. तुम्हालाही कळेल, कारण की मीही शिकतोच आहे, हरकत नाही. अनुभवाचेच बोल आता बोलतील आपले. चला.